अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडी केवडी नकळे कान्होबाची कोडी पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी विश्वदा भोजन घाली नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडी विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळण कडी घेते नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडी तुका मने नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडी विठ्ठल विठ्ठल देवाधिदेवा जगत्रय जीवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा हरि देवा अधिदेवा जगत्रय जीवा जगत्रय जीवा केशवा परियसी केशवा विनंती माझी परियसी केशवा परियसी केशवा विनंती माझी देवा आधी देवा जगत्रय जीवा देवा आधी देवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा परियेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दी प्रेम काही कळा रामाच्या सेवका शरणालो म्हणे तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळी आवाज दे याला आवाज प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळी भगवान पंढरीनाथाच्या कृपेने मुख्य ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेने अधिक करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज त्या सप्ताहाची सांगत आहे। सांगतेनिमित्त काल्याची कीर्तन राहू दे
काय अडचण नाही. तुम्हाला वारा येते राहू दे. सत्याची सांगता सांगतेनिमित्ते काल्याचे कीर्तन कीर्तन रूपी ही सेवा. श्री गुरु मोतीराम महाराजांची ही सेवा आहे. गुरुवर्य मारुतराव महाराजांची सेवा आहे. गुरुवर्य सोपान काका महाराज सतकर यांची ही कीर्तन रूपी सेवा. अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने मारुतरायाच्या दरबारात आलेली सेवा. सेवेकरता घेतलेला भंग. महान वैष्णव साम्राज्य चक्रवर्ती त्रिभुवनातलं भूषण. वैराग्याचे शिरोमणी सुप्रसिद्ध असणारे साधू श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा 5 चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगामध्ये भगवंताच्या नवलाच्या लीला वर्णन करतात. काय भगवंतानं नवलाच्या लीला केल्या, आज त्या नवलाच्या लीलेचं वर्णन आहे. सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकायला कळल असा अभंगाचा उघड भावार्थ आहे. तर जसे आपल्याला सद्गुरू बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळ अभावी आपण बोलायचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल काल्याचं कीर्तन म्हटलं की सप्त्याची सांगता. सप्त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होते. काला मग हाला, पुन्हा मंदिराकडे दिसले की म्हणायचं का आला. काय आपल्या जीवनामध्ये दोष घडतात, आज सगळे दोष निवृत्त होतात. काही दोष तीर्थ खात नाहीत, पण आज काल्याचं कीर्तन ऐकू लागलोत की दोष शिल्लक राहत नाही. आज सगळे दोष निवृत्त होतात. तीर्थ काही पाप खातात, पण काही खात नाहीत. गोदावरी गंगा आहेत, पाप खाती पण मर्यादित खाती. असे अनेक काही तीर्थ आहेत पण मर्यादित पाप खातात. मन संकल्पाची पापी न जाय तीर्थाची बापी. तीर्थाच्या बापाला काही पाप जात नाहीत, असे जबरदस्त पाप आहेत. मद्यसेवन महापाप, गोहत्या महापाप, ब्रह्महत्या महापाप, सुवर्ण चोरण महापाप, परदारागमन महापाप, गुरुपत्नीशी संग, पंचमहापातकी, विश्वासघातकी. नामदेव महाराज म्हणणे हे 5 पाप जबरदस्त आहेत. याच्या पुढचे काही पाप सांगितले. खतीले पाप, अतिताई पाप, आशेस पाप, वज्रले पाप. घरच्या भाकरी खायच्या लोकाच्या टवाळ्या करायच्या त्याला आशेस पाप म्हणायचं. अतिताई पाप, झोपीत धोंडा घालून मारणं, विष घालून मारणं, माघारी हमला करणं, सत्तेच्या बळावर पीडा करणं, विद्येच्या बळावर दुसऱ्याला पीडा करणं, हे अतिताई पाप आहे. आई वडिलाचा अनादर करणं खतेलं पाप. चांगल्या माणसाला अपमानित करणं खतेलं पाप. असे जितके जगात खतेले पाप असतील, साधू संतांची निंदा करणं, सगळे खतेले पाप त्याच्या मस्तकावर बसतात. सकळ खतेले पापी तुची एक, संताची जो निंदा करीतो या मुखे, सकळ खतेले पापी तोची एक. कोण्या साधूची निंदा करू नये, कोण्या महाराजाचं पटण लांबून राहावं. मनानं आली गावाला तर पाया पूर्ण एकूण लांबून निघून जाऊ. पण हे महाराज असाच आणि तसाच खुदऱ्या बुदऱ्या काढू नको. विठ्ठल घरी पाप केलेली सप्त्यात आली की जातात.
पण काही सप्त्यात येऊन पाप करतात. कीर्तनाला येणार नाही, येणाराला येऊ देणार नाही, किंवा सप्त्यात पट्टी देणार नाही, देणाराला देऊ देणार नाही, दिली असेल कोणता हात केल्याशिवाय राहणार नाही, किंवा स्वयंपाकाला येणार नाही, पहिल्या पंक्तीला तडा हाणल्याशिवाय राहणार नाही, कधी पंक्तीत वाढ करणार नाही, घरला वाढण नेल्याशिवाय राहणार नाही, टोपलीची टोपली. वज्र लेप पाप आहे. कोणतं पाप? वज्र लेप पाप. आता इकडं गावाकडं पाप केलेली आळंदीला पंढरपूरला आपण जातो, तिथं तीर्थाचं स्नान केलं की जातात पाप. पण काही आळंदीत पंढरीत जाऊन पाप करतात, त्याला वज्रलेप पाप म्हणावं. अन्य क्षत्रीची पापे तीर्थी नासती, तीर्थे जे घडती ते वज्रलेप. वज्रलेप पाप. आता असे पाप सांगत बसलो तर सगळं कीर्तनही झालं तरी सरायचे नाही. किती जरी पाप असले, महाराज म्हणले या काल्याच्या कीर्तनात बसा, असं मांडे घालून ऐका काल्याचं. घडले महाराज म्हणले आमच्यानं पाप खाऊ नये, ते खालंय पेऊ नये, ते पेलं जाऊ नये, तिकडे गेलोत करू नये, ते धंदे केले वाटेल तसं स्वैराचारानं जीवन जगलोत. मध्य पाप मोठं आहे. काळाच्या ओघात, वयाच्या ओघात, संगतीच्या ओघात हे काही पाप घडलेत ना हो, नाहीशे करायचेत का हो, या काल्याच्या कीर्तनात बसा, असं मांडे घालून काल्याचं कीर्तन आहे का. केवढाले पाप असले सगळे खलास. कोणाच्यानं दारूचा दोष घडला असेल, मध्ये म्हणजे दारू घडलाय का कवा सोयरू, काळाच्या ओघात, वयाच्या ओघात, संगतीच्या ओघात घडला असेल कोणाच्या. देवानं पुतणेचं विष पेल्यालं चरित्र आहे काय बघा. दारूचा दोष हरला, पुन्हा त्या दुकानला जायचं नाही. ह्याच्या आधी आता जायचं, बघा जातात विठ्ठल. व्याभिचाराचा दोष घडला असेल, दुसऱ्या दारात पाऊल पडू नये पण पडला. देवानं व्याभिचारपणा केल्याला आणलेलं चरित्र आहे का, ही दोष हरला. चोरी कोणाच्यानं घडली असेल, देवानं चोरी केलेलं चरित्र आहे का, हाही दोष हरला. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकते सादरती पवित्र हरिकथा. आज सगळे दोष खलास. काही लोक म्हणतील बरे गड्या मग हे काल्याचं कीर्तन 12 महिने पाप करायचं ना आज काल्याचं कीर्तन ऐकायचं, सगळं पाप खलास. उद्यापासून सुरुवात दुसरं करायला जमणार नाही. अज्ञानपणातले जातात पण कळून पाप करताल ते भोगतात. मागलं केलं ते गेलं बोंबलत. आता करू नका. आता देतो शिमा घालून या, आता देतो शिमा घालून या, आता देतो शिमा घालून या. मागे नेनपणे घडले ते क्षमा, मागे नेनपणे घडले ते क्षमा, मागे नेनपणे घडले ते क्षमा. आता देतो शिमा घालून या, आता देतो शिमा घालून या, आता देतो शिमा घालून या. मागे नेनपणे घडली ते क्षमा, आता देतो शिमा घालून या. मागलं केलं ते गेलं बोंबलत. आता इथून पुढे करू नका. केवढाले जरी असे पाप असल्यास सगळे पाप खलास होतात. ही कीर्तनाचा महिमा. आईशी कृष्ण लीला विचित्र, महापातकिया करी पवित्र. श्रद्धेने गाती कृष्ण चरित्र, धन्य धन्य जीवित्व तयाची. महापापी जरी कीर्तनात येऊन बसला त्याचे पाप हरतात. त्याला पवित्र करायची ताकद या कीर्तन. पवित्र होईल चरित्र रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया. पवित्र होईल चरित्र उतारे रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या
धारे गोजरिया पवित्र होईल चरित्र उच्चारे 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 रूपाच्या दारी गोजरिया रूपाच्या दारी गोजरिया पवित्र होईल चरित्र उच्चारे रूपाच्या दारे गोजरिया रूपाच्या दारे गोजरिया पवित्र होईल चरित्र उच्चारी. महाराज म्हणतात रूपाच्या आधारी गोजरिया. आज पवित्र माणसं होतात, दोष हरतात. या जगात दोष पुष्कळ झाले. द्वापारयुगाचा प्रसंग आहे. अधर्म वर्तला, पाप पुष्कळ झालं, सहजच पाप होते महाराज. आता हे कलियुग आहे. या कलियुगात सहज पाप होते, कारण युग पापाचे. कली पापाचीच मूर्ती. बोलत पाप होतात, बघत पाप होतात, ऐकत पाप होते, कायिक पाप होते, सहज पाप होतात. तसा द्वापारयुगाचा प्रसंग आहे. आतोनात पाप झालं द्वापारयुगाला. एवढं पाप झालं, ठाई ठाई दोष जडली, कणा कणात दोष वाढला महाराज. पापाचा परिणाम मेघराजा वर्षाव करीना, पृथ्वी पीक पिकविना, वृक्षाला फळ येणार, गाई दूध देना, धेनू आटल्या, तीर्थ आटली, नद्या आटल्या, गंगा आटल्या, हिरी आटल्या, बारवा आटल्या. आटाटी प्रवर्तनी आटा आटी भेने मंदवली मेघवृष्टी, भेने मंदवली मेघवृष्टी, आकांतरी सृष्टी, तेने आकांतरी सृष्टी, देवरी घाले कपाटी, देवरी घाले कपाटी, देवरी घाले कपाटी, आटाटी प्रवर्तनी, आटाटी प्रवर्तनी. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, भेने मंदावली मेघवृष्टी. मेघराजा वर्षाव करेना, पृथ्वी पीक पिकवेना. जिकडं तिकडं आटाआटी सुरू झाली. देवपणातलं देवपण लोपलं. चांगले माणसं समाजातली कमी झाली. मग पुण्यपुरुष जन्म थोडी घेती कलियुगी. कुठंतरी चांगले माणसं कोचेत. पहिली माणसं गावं सांभाळणारी होते. कसली तक्रार गावाच्या बाहेर जाऊ द्यायची नाही, तिथंच मिटवायची. गाव सांभाळणारी होती. आता गाव पेटिणारी माणसं झाली. देवरी घाले कपाटी, आटाआटी प्रवर्तली. देवपणातलं देवपण लोपलं. इथं लय देव जागृत आहे म्हणायचे पहिले लोक. आता तेच लोक म्हणाले देव झोपला असेल का. कारण पाप झालं महाराज. अपवित्रता प्राप्त झाली. पवित्रता राहिली नाही. पृथ्वीला ते पाप सहन होईना.
ब्रह्मदेवाला गारणं सांगू लागली पृथ्वी ब्रह्म्या, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासे जाय नेत्री वाहे तोय सांगतशी, बुडाला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भारम जाता, पाप सण होईना. या मातेला सगळे आघात सण होतात पण पापाचा आघात सणच होत नाही. काही लोकांची समज असते महाराज आम्ही पाप केलेलं कोणाला माहीतच नाही. म्हणला जरा दम तू उघड पडत आहे, किती झाकून ठेव पाप झाकत नाही. परद्रव्य परनारी याचा धरी अभिलाष, येतोनी हरास सर्व भाग्य. किती दिवसात घटिका दिवस मास, वर्ष लागे तीन बांधले पतन गाठोडीस. पण पाप कोणी करू नये, पुण्य केल्याशिवाय राहू नये. शहाणी माणसं पाप करीत नाहीत आणि पुण्य अंगाला लावून घेत नाहीत. ब्रह्मदेवानं गारानं ऐकलं, भगवान विष्णूला परिहार दिला. भगवंतानं तो परिहार स्वीकारला. पाप हरण करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी देव श्रावण महिना, वद्य अष्टमी, वार बुधवार, मध्यरात्रीचा प्रसंग पाहून भगवान गोकुळात प्रगट झाली. कृष्ण मूर्ती प्रगटली, मूर्ती अष्टमीसी, रोहिणी नक्षत्र त्या दिवशी, बुधवार पर्येशी कृष्णमूर्ती प्रगटली. भगवान गोकुळात प्रगट झाले. चिंताग्रस्त गोकुळ, छोटंसं गोकुळ, गरिबीतलं गोकुळ. हाय भरपूर मोठं दिसायले. गोकुळ गरीब होतं, लहान होतं. गाव मोठे दिसायले, श्रीमंत दिसायले. गोकुळ गरिबीतलं गाव. कोणाचे वाडे पडलेत, कोणाचे दरवाजे कोयजलेत, झिने पडलेत. काही लोक रोगानं पिडलेत, काही लोक दैन्यानं पिडलेत, अंगा वस्त्र नाही. काही लोकांची खाची पंचायत दारिद्र्यानं पिडलेत. सगळं गोकुळात दुःख. पण देव गोकुळात आल्याबरोबर राजा चाले ते वैभव सांगाते. साधा मंत्री आपल्या परिसरात याचा असेल तर किती परेशान होतात माणसं. खड्डे पडलेले बुजतात, साईड पट्ट्या भरितात. साधा मंत्री याचा असेल. हा तो जगाचा मालक गोकुळात अवतीनं होणार आहे. काय तर वैभव चलना. विश्वकर्मा रातोरात फिरून वाडे बांधू लागले. धन्वंतरी आरोग्य वाटू लागले. लक्ष्मी घरोघर वास्तव्य करू लागली. कुबेर धन टाकू लागले. सगळे वाडे रिपेरिंग, नवे कॅट झाले. दिवस निघपेरेन. झोपेतून लोक उठायलेत. अंगावर नवे वस्त्र दिसतात. संक वस्त्रानं भरले. गवळणी गळ्याकडे पाहतात. अलंकारानं गळे भरून गेले. तिजोऱ्या पैशानं भरल्या, सोन्यानं भरून गेल्या. धान्यानं कोठार भरले. रोगी लोक झोपेतून उठाले. त्याचे रोग हरपले. फ्रेश धन लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. दैन्य दारिद्र्य गोकुळातलं सगळं हरलं. गोकुळात सुख प्राप्त झालं.
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका गोकुळी आनंद प्रगटली सुख आज निर्वही लोक घरोघरी घरोघरी झाला लक्ष्मीचा वास दैन्य दारिद्र्यास त्रास आला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका एकमेकीला चर्चा चालल्यात माईलाही पत्ता नाही देव कवा बाजूला येऊन पडलीत काही दाशायनं पाहिलं यशोदे मुलगा झाला यशोदाबाई मान्यच करेना मोह नाहीच म्हणायली मोह नाहीच दुपटनं काढून देवाला दाखवलं भगवंत पाहिले डोळ्याने इतका आनंद झाला यशोदेला देव पाहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो यशोदाबाई श्री कृष्णाची अवस्था अशी झाली साकरण गोडी जशी एक तसं लेकरून यशोदाबाई एक झाली भगवंताविषयी प्रेम आनंद मावना हजारो सूर्याचं तेज प्रभूच्या अंगावर चमकायला लागलं चमचम नोहे प्रभूच्या तेजानं सूर्यप्रकाशू लागला देवाचं रूपच तसं आहे तुझ्या प्रकाशे सूर्यप्रकाश होतो तुझ्या चंचलते वारा झुलतो तुझ्या वल्हावे मेघवर्षावतो राजसकुमार मदनाचा पुतळा पुतळा नाही मदनाचा पुतळा नाही मदनाचा बाप होता महाराज एका मदनाचा नाही कोटी मदनाचा बाप प्रभाफा कती दिव्य अमोप उपमात नाही त्या रूपाला महाराज देवाचं स्वरूप का आनंद वाटून यशोदाबाई देहभान विसरल्या खरपडे लेकरं पाहिले असले तर किती या मायाला कौतुक वाटते कोणतं हेकणंच आहे डकणंच आहे बकणंच आहे उंदरच आहे किती माहितीचं कौतुक करते माय मोहा सोन्यात म्हणते अंधारात तर ओळखू येत तर पटकन उजेडातही कळना काय काय घरी तर रांगच असते महाराज माय पा भोगण्याच्या बुडावणे बाप्पा होता याच्या पाठीवर लेकरू तर पाडाला आलेल्या जांभळावणी दिसते काळ जांभळ तरी माय उचली तीन चुंबनच घेते पोट डेच घेऊन हातपाय काढीवणी म्हण माय मोहा राजा न हलगटावून ताजा कोण म्हण अरे जीवा परिस बाळ पडी जीवा परिस बाळ पडिये माता जीवा परिस बाळ पडिये माता जीवा परिस बाळ पडिये माता बहिरे अंधारे मुके नरगळे जीवा परिस बाळ पडिये माते जीवा परिस बाळ पडिये माते बहिरे जीवा परिस बाळ परिस बाळ जीवा परिस बाळ पडिये बहिरी आंधळी मुख्य अनरगळी पण जीवा परेस बाळ पडिये माते माय जीवा पार लेकरावर प्रेम करते मानत हा तो देव पोटाला आला का मातेला आनंद वाटून आनंदी आनंद आजी अवतरली गोविंद म्हणून गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेका काय पुण्य केलं असेल त्या नंदानं कोणतं पुण्य होतं त्या यशोदाबाईचं गोकुळातल्या लोकांना कोणतं पुण्य केलं तर देव गोकुळात आला चांगले लेकरं पोटाला पुण्य लागतं मला हुशार लेकरू जन्माला बापाचं पुण्य लागते सात्विक लेकरू जन्माला माईचं पुण्य लागतंय उदार मुलगा जन्माला घराण्याचं पुण्य लागतंय कीर्तिवान जन्माय स्वतःचं लागतंय चांगले माणसं गावात जन्माला गावाचं पुण्य लागतंय देव गोकुळात आले कोणतं पुण्य केलं त्या लोकांना काय गवळीयाच्या होत्या पुण्यराशी आणि कत्या म्हैसी गाई पशु यशोदाबाईनं कोणतं पुण्य केलं तर नंदराजानं कोणतं पुण्य केलं तर देव पोटाला आला धन्य त्याच्या दैवा देव धन्य त्याच्या दैवा देवा आला धन्य त्याच्या दैवा देवा आला
आला घरा नंदाच्या गावा, आज धन्य त्याच्या दैवा दिवाली. म्हणून गोकुळी आनंद झाला, रामकृष्ण घराला नंदाच्या दैवाला दिवाली अकस्मात. देव पोटाला आले. योग्याच्या ध्यानात नाही कुठं देव येते नाही, कसा देव आहे कोणाला पत्ता नाही, पण सगळं त्याच्यातच आहे. अनंत ब्रह्मांड, एक ब्रह्मांड का चाले. आपल्याला एवढंच ब्रह्मांड आहे वाटते, त्या उंबरातल्या कीटकाला वाटते एवढीच दुनिया आहे. ते फोल्ड उंबर, मग त्याला चक्रा येऊ लागले, किती उंबर आहेत म्हणायला. किती उंबर एका झाडाला नाही, असे झाडं किती आहेत बघ. अनंत ब्रह्मांड एका रुमात साठवायची ताकद. अनंत ब्रह्मांड एका रोमी ऐसे दे, एका रोमी ऐसे दे, एका रोमी ऐसे दे. अनंत ब्रह्मांड एका रोमी ऐसे गेले, एका रोमी ऐसे गेले, एका रोमी ऐसे गेले. अनंत ब्रह्मांडे एका रूमी ऐसे धिंडे. तो हा गवळीयाच्या घरी, तो भगवान आज नंदराजाच्या घरी यशोदेच्या पोटी जन्माला आला. अनंत ब्रह्मांडी उदरी, पण हरी हा बालक नंदा घरी. नवल केवडी केवडी, नवल केवडी केवडी, नवल नवल केवडी केवडी. नखरे कानो बाते कोणी, नखरे कानो बाते कोणी. नखरे कानो वाजे, नखरे कानो वाजे बोले, नखरे कानो वाजे बोले, नखरे कानो वाजे बोले. नवल केवडे केवडे, नकळे कानो बाते कोणे, नकळे कानो बाते कोणे, नकळे कानो बाते कोणे. नवल केवडे केवडे, नकळे कानो बाते कोणे, नकळे कानो बाते कोणे. अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी. म्हणून नवल केवडी केवडी. योग्याच्या ध्यानात नाही कुठं देव येते, पण इथं बालक होऊन खेळतं हे नवले. कोणतं पुण्य होतं? पुण्य नव्हतं, भाव होता. एवढे भावार्थाचे बळ, अन देव झाला त्याचे बाळ. म्हणून गोकुळात आनंद झाला. गोकुळी आनंद प्रगटली सुख. आज निर्भय हे लोक घरोघरी गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेका. गवळणी एकमेकीला चर्चा करायला रात्री 12 वाजता. उघडा द्वार, द्वार काढलं की हातात सुंटवडा द्याल्यात. काचा सुंटवडा आहे. आपल्या यशोदेला मुलगा झाला. गवळण गवळण म्हणत गवळणी लहान पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळणी लहान पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणत गवळणी लहान पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणत गवळणी लहान पुत्र झाला यशोदेला. एक धावे की पुढे अति सुंदर बने, एक धावे की पुढे वाटी ताती सुंदर. आवाज द्या. वाटी ताती सुंदर, एक धावे की पुढे वाटी ताती सुंदर.
गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला वेशोदीला एक धावे एके पुढे एक वाटी सुंटवडी वाणी भरून या ताटी गवळण जिकडं तिकडं आनंदी आनंद आजी अवतरले गोविंद नवल केवडे केवडे योग्याच्या ध्यानात नाही पण देव गोकुळात प्रकट झाले नंदराजाच्या घरी यशोदेच्या पोटी बालक रूपान हरी हा बालक नवल केवडी केवडी नकळी कान्होबाचे कोडी गोकुळात आनंद झाल्या गुड्या उभ्या करतात तोरण बांधतात पण गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे गुडिया गाती गाणे करते कथा गाती गाणे हा गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे करते कथा गाती गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे गुढ्या उभ्या करतात कथा करू लागली छंदात डोलू लागले नाचू लागले आनंदाचा प्रत्येक गोकुळात आनंद झाला पण मथुरेत दुकाळ उठला कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला कंसासारखे दैत्य उन्मत्तपणानं झालेले पण वार्ता आली गोकुळात देव अवतारला आले धक्का बसला कंसाला सभा भरलेली होती सभेत चर्चा केली चर्चा रंगाला आली आज आपल्या काय उणीव आहे राज्यातली उणीव उचलायली पूर्वीच्या काळात ग्रामसभा व्हायच्या गावोगावचे लोक सभा घ्यायचे काय आपल्या राज्यात उणीव आहे तर राजाने विचारावं प्रजेची अडचण दूर करावं चर्चा रंगाला आली तितक्यात आकाशवाणी गरजली कंसा गरजून बोली गगनी सुरा कंसा ऐकरी कानी तुझ्या निर्मूळा लागुनी गोकुळी चक्र पाणी वाढतशी कंसा तुझा शत्रू गोकुळात जन्माला आला याची काय वाटे वार्ता ऐकल्याबरोबर कंसाचा बीपीच वाढला माझा शत्रून गोकुळात आईसे ऐकता चिकानी कंस दचकला म्हणे मुकुट माथ्याचा उडोनी झाला वदनी धुळी भरी दणकन खाली पडला मुकुट जे उडाला ते उमराला टिसला राज दरबाराच्या लागलं पाय खोडायला माती घाले तोंडात टाकाले उधळाले डोळे पांढरे करायले नेत्र झाली पांढरवर्ण कंठी बाष्प दाटला पूर्ण वारा घाली ती सेवक जन सावध करीती तात्काळ सेवक धावत आलेत हे डोळे पांढरे करायले तर तप्प मम लागलं करायला नरड घर 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 वाजायले काही सेवक हवा घालायलेत कोणी दूध टाकायलेत कोणी तळपाय चोळायले बीपी वाढा काय की म्हणून कोणी मस्तक चोळायले झांज आली काय की म्हणून कोणी झेंडूबाम लावून झेंडूबाम नसल तवा राजा कंस सावध झाला सावध करून सिंहासनावर बसवलं तरी याचा एकच ध्यास आहे का कोणी मला वाचविणार कोण वाचविल याला याच्या शत्रूला माराय जाणं म्हणजे मराय जाणं कोणी बोलना अरे एवढालं तुम्हाला संगत ठेवून मोठालं केलं धनमान दिले पदव्या दिल्या
एखादा तरी मयाकून कोणाला ग्रामपंचायतचा सदस्य केलं, कोणाला पोलीस पाटील केलं, नाही कोणाला माली पाटील केलं, कोणाला चेअरमन केलं, कोणाला घरकुलं आणून दिली, कोणाला पगारी आणून दिल्या. एखादा तरी तुम्हा वाढविले बहुमाने, अपार संपदा देऊनी धने, आजी माझ्या उपयोगा न येणे, बाळकृष्ण वधावया. एखादा तरी कोणीच बोलना. कंस हुशार होता. कंसाला वाटलं समाज आपल्या संग राहतंय, ते लोभाच्या पोटी कंसानं पण केला. जो कोणी आपल्या शत्रूला वधून येईल त्याला अर्धराज्य, अर्धराज्य नग सगळं पाहिजे काय. अर्धराज्याची टीका देईल छत्र सिंहासन, त्याशी अर्धराज्याची टीका देईल छत्र सिंहासन, त्याशी अर्धराज्याची टीका देईल छत्र सिंहासन, देईल छत्र सिंहासन. यावरी बोले कंस दैत्यादिका, जो वधूनी येईल बालका, त्यासी अर्धराज्याची टीका देईल छत्र सिंहासन. अर्धराज्य कोणीच बोलना. अर्धराज्य कबूल केल्यास काही कुचकुच सुरू झाली. कंस बैसोनी सवेसी, विडा मांडीला पैंजेसी. अर्धराज्य लोभिष्ट दैत्य होते, काही त्यानं हात वर केला. कंसा काम आपलं. मांबळ नावाचा दैत्य होता, त्यानं हात वर केला. काय करा तुमच्याकडं. काय म्हणले कंसा, जवळल्या माणसाचा महिमाच तुम्हाला माहीत नाही. काल परवा लेकरू जन्मले म्हणले, वल्ल किच लेकरू आहे, तुम्ही कोणालाही धाडतात. काल परवाचं लेकरू आहे, चलत चलत लेकराची मूळ शांती काढून देतो. लेकरू मुळा वाचलं की बाया आपसच खपितात. पटलं की उचलला पैंजेचा विडा, ब्राह्मणाचं सोंग घेतलं. काय पाहिजे ब्राह्मण वेशाला, सर्व वस्त्र अर्पण केले. पंचकष्टाचं धोतर नेसलं, जानवं घातलं, शिखा राखली, गंध वडला खांद्यावर फडसी, हातात पंचांग. निघाले देव बाप्पा गोकुळाकडं. विप्रव्यस तेव्हा घेऊन निघा, विप्रव्यस तेव्हा घेऊन निघाला, विप्रव्यस तेव्हा घेऊन निघाला, विप्रव्यस तेव्हा घेऊन निघाला. गोकुळासी आला लागवे, गोकुळासी आला लागवे, गोकुळासी आला लागवे, गोकुळासी आला लागवे. विप्रवेश तेव्हा घेऊन निघाला, गोकुळासी आला लागविगे. आले देव बाप्पा गोकुळात. पूर्वीच्या काळात मर्यादा होती. चांगली मोठे माणसं रस्त्याला दिसली की रस्त्याची बसलेली माणसं उभी राहायचे, वंदन करायचे. भटजी रस्त्याला दिसल्याबरोबर सगळे लोक येशीत उभे राहिलेत, भटजीला वंदन करतात. भटजी आशीर्वाद देतात. आशीर्वाद देत विचारतात, पुत्र उत्सव कोठे लोकासी पुसत, भाविक सांगती नंदा घरी. नंदराजाच्या घरी पुत्रोत्सवाची वार्ता चालू आहे म्हणणे. पत्ता तर भटजीला गौसला बसलेल्या लोकाला तर चलत चलत पंचांग सांगायले. नाव विचारिना, राज बघना, तोंडाकड बघूनच चलायले पंचांग. मी आलो रायाचा जोशी, हो राय का दादानो. लोक विचारालीत, भटजी यंदाचं सालमान कस काय. धोंडा गेल्या लोंडा येते म्हण.
काय म्हणाले सलमान, बरं आहे का? भटजी सांगू लागले, माणसं इथून पुढं चांगलं वागू लागले, व्यसनी लोक व्यसन सोडून देऊ लागले, माळे घालू लागले, भगवंताला भजू लागले, इथून पुढचा उतार बरा येईल, इथून पुढे बरे होईल, इथून पुढे बरे इथून पुढे बरे होईल, इथून पुढे बरे होईल, भक्ती सुखे द्वंद्व वाढेल, भक्ती सुखे द्वंद्व वाढेल, भक्ती सुखे द्वंद्व वाढेल, भक्ती सुखे द्वंद्व वाढेल, याला 84चा चुकेन पडील फसी, मी आलो रायाचा जोशी हो ऐका दादा, मी आलो रायाचा दोषी हो ऐका दादा, मी आलो रायाचा दोषी हो ऐका दादा, मी आलो रायाचा दोषी हो ऐका दादा. इथून पुढे बरे होईल, बरं होईल, भक्ती सुखे विठ्ठल विठ्ठल. माणसं रस्त्याचे गुंग. यशोदाबाईच्या कानावर चर्चा पसरली. यशोदाबाई शेजाऱ्यांना बोलायल्यात, आपल्या गावात भटजी आलेत म्हण, लईत पंचांग सांगतात, आपल्या गलीला येतात का नाही? तितक्यात भटजी रस्त्यानं ते लग लग खांद्यावर फडसीन, हातात पंचांगण, ते डोक्याला टोपी दोयकून चुच्याची, ती मागून शेंडी आलेली इतर लोक हालायली मागून. यशोदाबाई जवळ जाऊन विचारायला, दिवाणजी नवीनच दिसतात. हो नवीनच आहेत. तुम्ही पंचांग सांगायलात म्हणले हो. तुम्हाला कळत आहे का? हां कळत आहे. आम्हाला काल परवा लेकरू झाले, आमच्या लेकराचं सांगता का? मनात म्हणाले, तुमचं सांगा आलो, लोकाचं काल. आदल्या दिवशी गरगरुशी सगळं सांगून गेलते, पण बायाचा विश्वास एका महाराजावर बसच ना. बाई आलं त्या महाराजाला हात दाखी, महाराज आमचं सांगा की. महाराज चांगलंच सांगत आहे. इथल्या बाया सोडून रे बाप्पा, गोकुळातलं वर्णन आहे. इथल्या सोडून आणि ह्याच्यातल्या धरून. नेलं घरात, पाट टाकला बसायला भटजीला. फडशीला एक पाट ठेवलाय, पंचांगाला एक पाट पुढं घेतलाय. काय भटजी बसले दिमाकात, फडशी एका पाटावर, आपण एका पाटावर, मांडी काय घातली अशी तिरपी, दिमाकात बसले असं पाय हलवायले. हे नाही ते हेला नाही, असा पाय हलवायला. यशोदाबाई आल्यात, फडशीची पूजा केली, पंचांगाची पूजा केली, पाद्य पूजा केली. पदर पुढं घेत नमस्कार करतात. नमस्कार करत विचारतात, काढा पंचांग. भटजी विचारालेत, कधी जन्मलं लेकरू? माय सांगाली श्रावण महिना, वद्या अष्टमी वार बुधवार, मध्यरात्रीचा प्रसंग आहे. फडशीतलं पंचांग काढेनाचं मांडीवर झटकायले. झटकीत झटकीत पानं चाळायले, चाळीत चाळीत अशी मानला झटका द्यायले, जिबीना टक टक करायले. यशोदाबाई विचारल्यात, कस काय पंचांग? त्यावेळी पंचांग काढले कपटाने, मानतो काऊनी पाहत असे. कसं हे लेकरू? काय सांगावं यशोदाबाई, बरेच पंचांग पाहिले, पण असं लेकरू कोणाचंच नाही. माईला वाटलं आपल्या लेकराचं चांगलं पंचांग आहे काय, की पुन्हा मांडी पुढं सारणं ऐकतात, पुन्हा पुढं सरकायला. भटजी सांगाले, लेकरू कुळाच्या मुळावर जन्मले, जन्मताची मूळ लागले सेयासी, करील निर्मूळ सर्वत्रासी. फार दिवसानं लेकरू झाले म्हणून पुत्र लोभानं घरात ठेवितात. असे लेकरं घरात ठेवणं बरं नसतंय.
आत्ताच्या आता परीसभर खड्डा करा आणि लेकरू पुरून टाका. मुळाव दिसतंय जन्मतात 12वा गुरु लागलाय. जन्म काळ यासी 12वा गुरु. शनी भोग हानी स्थानी स्थिरू. राहू केतू आणि दिन करू. देश त्यागाचे सुचिती. देश बडीला पुढे जात घसी. जन्मतात मूळ दिसते लेकरू मुळावय. जन्म काळ यासे 12वा गुरु. शनी भोग आणि स्थानी स्थिरू. राहू केतू आणि दिन करू. देश त्यागा ते सुचते. परीसभर खड्डा करा लेकरू पुरून टाका. नेऊनी गर्दीत घाला यासी. पाळण्यात पडल्या पडल्या देव म्हणाले मी जन्मलो भटा करताना भट मयात मुळाव निघाले. देवाचा अवतार रक्षेल ब्राह्मण गाई भक्त. यशोदाबाई म्हणाल भटजी नीट बघा पंचांग. कालच्या महाराजांना वेगळं सांगितलं तुम्ही वेगळं बोलतात. काल कोण होते गर्ग ऋषी. अहो म्हणले बरोबर आहे. साठी बुद्धी नाटी होत असते. आमचा फिट गणित आहे. गर्ग तो चुकला गणिताशी. अमंगळवाणी पुनरपी बोलिला. गर्ग तो चुकला गणिताशी. आमचा फिट गणित आहे. यशोदाबा म्हणल्या काय किती आमचे तर तसं बोलायचं जमत नाही. फार दिवसानं लेकरू झाले आणि तुम्ही काही बोलतात की आमचा बुवा बरा नाही. आमच्या घरचे माणसं याच्या आधी फडशी उचला. काय शिदा द्या शिदा देते. टोपलंवर शिदा आणली. दक्षिणा नाही मायमधल्या घरात गेली. पूर्वीच्या काळात महिलाच्या बँका म्हणजे उतरंडीला नाही तर कमळाला. असं का चाला. आता हे बी नाही. आता हेच आहे फोन पे. दक्षिणा विलंब झाला. माय दक्षिणा नाही गेल्या. ज्या पाटावर भड बसलेत त्या पाटाला देव बोलायलीत. पाळण्यात पडल्या पडल्या पाटराव. आई साहेबाला याला विलंब दिसायला तर द्या ना तुम्ही दक्षिणा. ते पाठ म्हणला देवा तुमचीच वाट बघालो आज्ञा पाहिजे. एवढं भट बोलू लागल्या मला दम निगती वय. त्याला काय लगे लागला ते पाट असा थर 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 करायला. बैसला होता पाटावरी हरी तवची ते थरारी. नेस्टोनिया पृष्ठीवर लागलं ते भडजी लख 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 हालायला. भोवताल बघायला भूकंप व्हायला कार सगळं जाग्यान एकटंच हालायले लक लक. खंद्यावरली फडशी साडायले पंचांग पोटशी घाले खाली वाकून बघाले. खालचा पाड जर नेष्टाला सटकन की बटकन फाटीत बसला.
लागल्याला पत्ता नाही. बत्कन काय वाजलं मागं कोण बघायले. तिकडं पाटाची चवड होती. भगवंतानं खुनीला भावकी दर्शन घ्याली. पाटाचे उठले की दना दन पाटील. बामन चिरकायले. शिरकतच बाहेरल्या वस्त्रला त्याची माऊस भावकी होती बाई. कोळपाटन बेलणे. बामन आळडले की बेलण्याने याची की तोंडात जायचं मागून. कोळपाट्यानं ठेका फिटच तोंडात. मार जोरात बसायला आरडात येईना. माराच्या भेवानं पळायले. बाहेरल्या वस्त्रीला आलं. कोळपाटण बेलनेन काटवटीन अंगणात आलं. बाजायनं आडवं होतं की रानावरल्या पिढ्यानं ठेसायचं. मुसऱ्याने याची की ढुसणी द्यायची. बामून तोंडात पडायचं. सांडसान याची की नाकाला धरून वरा धरून फुकणीनं ठेका द्यायचा. तिवया उलथने चिमुटी पाठी पोटी रुतताती. रस्त्यानं पळायले. शेजारच्या घरचे ऐकण्याला आज्ञा घ्या भटजीचं दर्शन. कोणाच्या घरचे उखळे आलेत. वरवटे जाते पाटे पिढे मुसळ. मंदिराच्या प्रांगणात सगळा गर्दाच गर्दा. काही लोक म्हणालेत होय माणसं कमी दिसाले तर एवढा गर्दा इथं काचा. लोक हसतात गोवता. लोक हसताती आज थोर नवल देखिले. आज घोर नवल देखिले. आमुचे पिढे येथे आले. आमुचे पिढे ते आले. मारू लागले मांबळ भटा. मारू लागले हो बोळबटा. मारू लागले मांबळ भटा. मुळं लागले बोळबटा. पडिला पुढे दात घसी. पडिला पुढे दात घसी. पुढे बाळगणे. पुढे कोणी म्हणाले आमच्या घरचं पिढ इथं कसं आलं. कोणी म्हणाले काळ पडलेलं पिढ हे आमच्याच घरचं आहे. आमचे पिढे येथे आले. मारू लागले मांबळ भटा. तवत्या विशाळ काटवटी लागती मांबळाच्या पाठी. तिवया उलथने चिमुटी पाटी पोटी रुतताती. भटजी तिथून लाख पळायला. पळल्यात घुसलेत. उडव्यात मधल्या गौऱ्याला आज्ञा केली. प्रभूना घ्या दर्शन. गौरी जी निघायची बिरी तित्रोक जाची मंदिरा पोसरो. तिथून महागारी याची की सपकन थोबाडावं लागेल. गौरीचा मारतली लागते. तिथून पळालेत. कुपाटी आडवे व्हायलात की एरांडी डोसक्यात बसालेत. आड रानानं पळायले. रानातल्या एक नाही आज्ञा वाडा खळ. बळीराम नांगरानं धावत जात की असं धरून वडायचं. रुमण्यानं ठाका द्यायचा. दांडी डोसक्यात पळा गेलं की फाउंडा आडवं. मार जोरात बसायला आरडात येईना. माराच्या भेवानं पळण्याच्या नादात पळायले पळायले जानव तुटल्याले. जानवे तुटले पंचांग फाटले. धोतर गळाले डोंगराले. धोतर गळाले डोंगराले. जानवे तुटले पंचांग फाटले. धोतर गळाले डोंगराले. धोतर गळाले डोंगराले. जानवे तुटले रोजान भाताले. धोतर गळाले डोंगराचे. धोतर गळाले डोंगराचे. धोतर गळाले डोंगराचे. जानवे तुटले पंचांग फाटले. धोतर गळाले डोंगराचे. धोतर गळाले डोंगराचे. जानवय तुटलं. पंचांगय फाटलं. खाली बघाले धोतर गळालं. नागवत बामन भलं उच्च उच काळ झोर बमच बम. आरुळ्या ठोकाले मला वाचवा मला वाचवा. मग म्हणे धावा धावा. याच्या हातीचे मज सोडवा. नाडलो आपुल्या कपट भावा. नाही स्मरलो चांडाळा. धावा
आरुळ्या ठोकायले लोक पाळले तर हे उघडं भोप जैनाचा देवच घेऊन आला. दिवस मावळता मथुरेत गेले. काही लेकरानं पाहिलं भूप भूत म्हणून लाख पळाय लेकरं घरला धनकुटानच पडले. रात्रभर लागलं कणायला कण 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 मुक्का मारले दुखत आहे महाराज. रात्रभर कणाले आर रामा रामा रामा. सकाळच्या पारी जर सुजले बम फुगले. ह्या डंगा होताय ना ह्या डंगा होताय ना. कंसानं सांगितलं का आली गोकुळची मात. म्हणले भटजीला माहीत. बोलवा भटजीला. गेले बोलवाय. चला भटजी कंसानं बोलिलंय. म्हणला बापू सरली नाही आता. असंच करीत निघालं. कंसाच्या दरबारात आल्याबरोबर भटकन पडलं भोत पडल्यावानी. कंस सुटून जवळ आले. जवळ येऊन विचारालेत कंस कस काय गोकुळची मात. गोकुळाचं नाव कळले असं भोवताल बघायले कुणकुण पाठ येतात कारबा म्हणाले. दैत्य सभा पाहुणी गणदाट मनी उठा उठा आले पाठ. धापा टाकुनी फुगले पोट पुसे वाट घराची. कंस जवळ जाऊन म्हणा अरे गोकुळची मात कशी आहे. ते म्हणला कंसा तुला वाचू देत नाही वाचू देत नाही. माईची आण म्हणला वाचू दे. आणि केवढं आहे म्हणला कोण पाहिले. आणि तुला कोण मारले म्हणला कोणाला माहिती. मारल्याले माहीत नाही पाहिले ना. अंग तो बम सुजले. एवढा कसा सुजलास काय सांगा म्हणला. कंसाच्या पाठा पंचांग सांगायला बसलो. लेकरू तर कुठं होतं की पाटानं दक्षिणा दिली. होता बैसा याचा पाठ होता बैसा याचा पाठ होता बैसा याचा पाठ. ऐसा मांबळ बोलत ऐसा मांबळ बोलत ऐसा मांबळ बोलत ऐसा मांबळ बोलत ऐसा वांबळ बोलत ऐसा वांबळ बोलत ऐसा वांबळ बोलत ऐसा वांबळ बोलत. होता बैसा याचा पाठ तोही उडाला आचाट. आडवी आली खाट नाही वाट पळाया. ऐसा मांबळ बोलत. कंस म्हणला भटा बड्या बड्या दैत्याची गार केली तुझ्यासारख्याची काय वाट लावू देते. ब्राह्मणाचं सोंग घेऊन गेलास म्हणून वाचलास नाही तुला खपित होतो. बालपणात देवानं बड्या बड्या दैत्याचा संहार केला. कागबोग रिटा मारिली बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. बालपणात मोठ्या मोठ्या दैत्याचा संहार केला. नवोल केवडी केवडी नकळे कानोबाचे कोडे. आता हळूहळू भगवान गोकुळात मोठे व्हायला लागले. मोठं होत असताना एक एक आव आणायचे. कधी चोरीचा आव कधी व्याभिचाराचा आव कधी खोडीचा. अंगणात खेळालीत प्रभू. चंद्र दिसला ते ढगात लोपला. लागले रडायला आई चंद्र. कृष्णा ते चंद्र तुला कसा देता येईल. दे. कृष्णा दही भात कालून देऊ का. दे. दही भाताचा घास घ्यायचा आणि माईनं तोंडात घालायचा. सगळ्या जगाला भगवान खाऊ घालतो पण यशोदा माता त्या लेकराला जीव घालून तृप्त करते. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाले. नवल केवडे केवडे नवल. त्या बघा हे नवल आहे. नकळे कानोबाचे कोडे. एक घास खाचा. चंद्र. कृष्णा चंद्र देता येत नाही रे. लोणी देऊ का. दे. दिलं की चंद्र. कृष्णा चंद्र कसा देता येईल ते पाहायचा आहे रे घ्यायचा नाही. रडते माझे बाळताने समजाविता राहीना. माय कडवर घ्याल्यात मागल ते खाला द्याल्यात. नाना परी समजाविते मागेल ते खाया देते. थापटोनी निजविते परिहा बुगा राहीना. रडते माझे बाळताने समजाविता राहीना.
काही गवळणी आल्या, संध्याकाळ झाली, रात्र झाली, या गवळणीचे इथं चालल्यात, त्या गवळणीचे इथं चालल्यात, या गवळणीचे इथं चालल्यात. एक गवळण म्हणली कृष्णा रडू नको, तुला लोणी देते. एक गवळण म्हणली कृष्णा रडू नको, तुला कडवणी देते. ह्या गवळण इकडं आली, ही गवळण म्हणली कृष्णा रडू नको, तुला दही भात देते. ही चष्म्यावाली गवळण म्हणली कृष्णा रडू नको, मी तुला मुरकुल देते. लोण्यानं राहिना ते मुरकुळा कवारा, रडून रडून भगवान कोरडे फट पडले. नाना परी समजाविते मागेल ते काय, नाना परी करीतो छंद, रडत से स्फुंद स्फुंद, नेत्रातून वाहे बुंद, परी हा उगा राहिना, रडते माझे बाळताने समजाविता राहिना. भगवान कोरडे फट पडले रडून रडून. आता श्वासही टाकीना, डोळे उघडीना. गवळणी जमा झाल्या, आनंदाचं लेकरू कामून रडू लागलं. सकाळच्या पाणी फुलवाड्यात गर्दा, राधा गवळण पाण्याला जाऊ लागल्या. राधेनं पाहिलं, गर्दा काचा झाला वाड्यात. नंदाच्या लेकराला काय झालं काय राधाबाईचं प्रेम होतं प्रभुर बा प्रेम. हे म्हणतो राधाबाईच्या प्रेमापोटीच भगवान गोकुळात आली असावं, एवढं राधेचं प्रेम. धन्य त्यांचा व्याभिचार, तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार. साधली अपार निज सुख विठाला विठाला. घागर जागीच ठेवलीन वाड्यात शिरल्या. काय झालं कन्हैया? आवाज ऐकल्याबरोबर चटकन डोळे उघडलेत आणि राधाबाईकडे बघून खुदू खुदू हसायले गालातली गालात. राधाबाई गवळणी बाकीच्या म्हणाल्यात, कृष्णा काय चावट आहेस रे, आमची रात तर गेली, तुला समजूत घालता रडता राहिला नाही. सण राजेला बघून खुदू खुदू हसतोस. यशोदाबाई म्हणल्या, राधे घे लेकराला आणि आपल्या घरला. राधे राधे घेई श्यामा सुंदरा, राधे राधे घेई श्यामा सुंदरा, राधे राधे घेई श्यामा सुंदरा, राधे राधे घेई श्यामा सुंदरा. नैया साजन करी आपुलिया मंदिरा, नैया साजन करी आपुलिया मंदिरा, राधे राधे श्यामा सुंदरा, राधे राधे घेई श्यामा सुंदरा. नैया साजन करी आपुलिया मंदिरा, नैया साजन करी आपुलिया मंदिरा, राधे राधे घेई श्यामा सुंदरा, राधे राधे घेई श्यामा सुंदरा. राधे राधे घे श्याम सुंदरा, मी आता झड करी आपोलिया मंदिरा. लटकन उचललं राधाबाईनं, कडवर घेतलं, गप्प पडले. उचलून काकेशी घेतला, तो रडता राहिला. यशोदा म्हणे राधिकेला ने घरा कृष्णा ते. यशोदे राधाबाई घेऊन जाय खुशाल लेकरा. कडवरलं निष्ठलेन कमळा उभं राहिले. राधाबाईची थट्टा करायले, नतनी सोडायले, तोंडावर छानायले, छातीवर छानायले, चिमटेच घ्याले, गालगोशीच घ्याले, कानाला धरून ओढायले. चष्मा नसल राधाबाईला थवा नाही. मोबाईलच घ्याले, मोबाईलही नसल. बाकीच्या गोळ्याने म्हणल्या, राधे काय दिलंच ग तू? तुझ्या जवळ आल्याबरोबर भगवान एवढे थट्टा करायले तर गप्प बसलेत. राधाबाई म्हणल्या, हो एका जन्मातलं मुरकल दिलं नाही त्याला. काय दिलं? याचे लागी हो ते याचे लागी हो याचे लागी वो अष्टांगाने योग. याचे लागी हो याचे लागी केला विषयाचा त्याग
हो याच लागेला विषयाचा त्याग हो जन्मोजन्मांतरी केले हे सूचना जन्मोजन्मांतरी केले हे सूचना जन्मोजन्मांतरी केले जन्मोजन्मांतरी केले भूक लागली काही याचे लागी हो केले नाना याचे लागी हो तेजेले भोग याची लागी हो अष्टांगादी हो याची लागी केला विषयाचा त्याग हो जन्मोजन्मांतरी केले हे सुच नेलं घरी मंचप टाकला बसायला गडबडीनं दार लावून साखळी लावली मालक पाण्याला गेले ते राधाबाईचे प्रभूची पूजा केली लोण्याचा गोळा घेतला तोंडात घातलाय चुंबन घ्याल्यात गालाचं आणि गालाचे चुंबन घेत घेत हळूचकून कानात म्हणाल्यात भय कृष्णा या वेळा तू मोठा असतो लय बरं होतं बघ पण असं आहे का तू या मनात आत्ता मोठं होतो झाक डोळे झाकी हो वेल्लाडी विंदान करत असे देवानं राधाबाईनं डोळे झाकल्यासारखे केले ऐकोनी काय देखोनी आत तिचा भाव आणि थोर झाले यादवराव फरफर तरुण 21 वर्षाचे देव आत्ता बरं झालं दोघाच्या बाता जर मध्ये लाडाला आल्या तर हे दाराव थापा टाकायले उघडा कडी राधा कृष्ण पलंगावरी दारी भ्रतार हाका मारी कडे उघड गे लवकरी काडकडी राधा आणि कृष्ण एकांती असता अनया वचिता आला ते तिच्या नवऱ्याचं नाव होतं अनया काडकडी आवाज ऐकल्याबरोबर तर राधाबाईच्या अंगाचं पाणीच झालं कृष्णा बुवा आलाय लहान होय ऐकता भ्रताराचे वचन ऐकता भ्रताराचे वचन घाबरले राधिकेचे मन हरी कृष्णाचे चरण हरी कृष्णाचे चरण सार होई बाप्पा होई बाबा सार होई बाप्पा होई बाबा उचलोनी काकेसी घेता उचलोनी उचलोनी काळेची घेतला उचलोनी काळेची घेतला ऐकता भ्रताराचे वचन घाबरले राधिकेचे मन धरी कृष्णाचे चरण सान होई लहान होय बाप्पा बुवा बरा नाही बुवा भगवान म्हणले राधे लहानाचे माणसं मोठे झालेले पाहिले असतील हो मोठ्याचे कवा लहान झालेले पाहिलेस का ते मोप खरे पण बुवा मारते ह्याची काय वाट लहान होय कोण बुवा एवढ्यानं बोलू नको ऐकायला पाहिजे लहान होय भगवान म्हणले राधे आज लहान होतो पण लहान व्हाचा मंत्र विसरून गेलो कसं हो लहान सांग तसं म्हणून नको बाप्पा बुवा बरा नाही रे काय करील बरं हो दे गड्या काय व्हायचं तर बघूतच म्हणा होऊन करील काय होणार ते सुखे होऊ यावरी हो दे काय व्हायचं कृष्ण बोले हास्यमुखे मंत्र विसरलो या सुखे होणार ते सुखे हो यावरी वेळ बरी नाही बाप्पा लहान होय ऐकोनी करुणा बाळ झाला हरी देव लहान झाले आता तो वाईट फॉर्मच आला किंवा याले की जणू माणूस कामात राहतं हाकाचा धामा सुरू आहे का दर्शित कस का असंच की हां घरोघर मातीच्याच सगळे
माणसं बाहेरच दिमाग करतात, घरी माती चल ना काय त्या इचाच्या नांगीवर आकडा जास्त इचाचा दणका दिला की फुटफुट उडत आहे माणूस, त्या इसाच्या बळा असा आकडाच करतोय ते त्या इचाला पालीनं बघा नांगे सबसाईल टाकून देते कणकण काय माणसं बाहेरच दिमाग करतात, घरी गेलं आणि भांडे आज त्या मनाचा करावं लागतं त्या मनाचा, नाही तर भाकरवाडीत नाही विठाल दरवाजा काढला, खांद्यावरली कावड अंगणात ठेवून वाकून पाहिलं, कावड ठेवून घराशीत आला, जेविता देखिले कृष्णनाथ, देव दिसले आनंद झाला, लटकन उचललं, कडला घेतलं, चुंबन घ्याले, कोणतं पुण्य होतं की महाराज देव घरला आला, एवढे भावार्थाचे बळ, चुंबन घ्यालेत, कुरवाळ आलेत, पण संशय कुठं चाललाय, राधे तुला कोण बोलू लागलं आणि कुठे कोण, तुमच्या कडला लेकरू माय म्हणे, दुसराच आवाज होता ना, हे न दोन्ही ऐकील ते घोगर बिन बारीक बी, घोगर ह्याचा आणि बारीक हिचा, हे मोठं झालतं ना, कुठं कळायले, मधल्या घरात चालले, बाहेर आले, दादऱ्यानं म्हाडीवर चालले, म्हाड्या बघायले, झिन्यातून माळगाव गेले, पुन्हा खाली उतरायले, मागल्या वाड्यात चालले, चौकड मिरवायले, कुठं मेळ लागना, हे म्हणाले राधे घरी एकटी असतीस, तुला करमत आहे ना करमत आहे, दुपारच्या पाऱ्यात घटकावर लेकराला खुशाल घेऊन येत जाय, तिला आणायचं होतं ह्याला यायचं, आण या बोले राधिकेशी गृही न गमे तुझसी, क्षणभरी कृष्णासी आणि व्याभिचाराचा, दुसऱ्या दिवशी सगळ्या गोकुळात चर्चा पसरली, गवळणी एकमेकीला म्हणाल्या, तुला कळालं का नाही, तुला माहित आहे का नाही, तुझ्या कानावर आलं का नाही, काय नंदाचं लेकरू राधाबाईच्या घरी गेल्यावर मोठं व्हाले, राधिकेचे घरी थोर होतो हरी, राधिकेचे घरी थोर होतो हरी, बुजबुज त्या नारी गोकुळीच्या, बुजबुज त्या नारी गोकुळीच्या, राधिकेच्या घरी थोर होतो हरी, राधिकेच्या घरी थोर होतो हरी, बुजबुज त्या नारी गोकुळीच्या, बुजबुज त्या नारी गोकुळीच्या. नवल केवडे केवडे, केवढं नवल आहे, जगाचा मालक अनंत ब्रह्मांड त्याच्या हृदयात साठवायची ताकद आहे, पण त्या भगवंताला राधा गवळण कडला घेऊन घरला जाते, अनंत ब्रह्मांडे उदरे, काय नवल आहे. म्हणून विश्वव्यापक कमळापती त्यासे गवळण कडिये घेते, नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. काही काही चौकात ठसक्याच्या गवळणी होत्या, गावागणीस काही ठसक्याच्या असतात, जमा झाल्या. काय माहीत आहे ग त्या नंदाला आणि यशोदेला गावात कशा खोड्या करायला आणि कसं राहिलंय, चला आपण जाऊन गारानं सांगू. 10-12 गवळणी यशोदाबाईच्या अंगणात अवघ्या मिळून ही गवळणी देते यशोदे गाराने. यशोदे लाडकं झालं लेकरूत आपल्या घरात ठेवावं, लोकाला का जात, काय झालं काय झालं ह्याची काय एक खुडी का तुला सांगायला. एक म्हणली यशोदाबाई, काल आमच्या भर दुपारच्या पाऱ्यात चौकात आले, सनकड्याच्या पेंड्याला जाळ लावला आणि आरुळ्या ठोकायले. गवळणबाई घरातला पसारा सगळा काढून घ्या गड्या, म्हणला मला घर फुकून द्यायचे. ते गवळण म्हणली, मेल्या मुडद्या उभं राय बरं, तुला मोज घर दिसतं ग, तेवढं बोल नको म्हणला. रस्ता रुंदीकरणाचे कामं निघालेत म्हणला, मोजणी करायला तो घर वाटत आले म्हणला. मऊ एकटीचं वाटत आले का, गावात बक्की किती लोकांच्या वाटत आले, ते घरकुल आलीत, भिताडं लांबिलेत, ते ओटे पुडी आलेत, हाय का रस्त्यानं झाला जागा. या बघ गड्या म्हणला, त्या लोकांचं नाव मयापाशी काढू नको. कसं काय, ते लोक रोज मया संगच राहतात म्हणला, त्याचे घर मला कशी उठवायचे म्हणला. कृष्णा मी तुया संगचीच आहे, तुयाच गावातली. देव म्हणले गावातली नाही, वाड्यातली नाही, मया घरातलीस.
पण मला पाहिले की खवड झर तोंड करतीस आणि मधल्या वाड्यात जातीस, तू घर कसं ठेव गावात? नेम आहे म्हणला गावाचा, दिसलं की जवळ येणे, हातात हात घालणे, घरला नेणे, गुपचिप लोण्याचा गोळा खाला देणे आणि खाला द्यावं लागतं का ना. मग उद्यापासून पहिला लोण्याचा गोळा तुला, पहिलं दुधानं तुला. भगवान म्हणले गवळणबाई असं जर रोज जरा जरा खाला देत असताल, अर्ध्या रस्त्यात घर आलं तरी उठीत नाही बघ मला, लांबवटा अजून काय लांबवायचं. यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसुरी. दुसरे गवळण म्हणले यशोदाबाई पलीकडे दुर्वासाला अन्न घेऊन जायचं होतं स्वयंपाक. यमुनीला पाणी आलं तर कृष्णा इकडे रे, काय एखादी नाव बोलव आम्हाला पलीकडे झाला, आपल्याला वेळ नाही बा म्हणला लोकांचं काम ऐकायला, आणि आम्ही लोक आहेत का? अरे सगळा विश्वास तू या सोडणार आणि आम्हाला लोक म्हणतोस, खरंच विश्वास आहे का? मग कोणावर आहे? एवढा विश्वास आहे तर जा मग यमुनेच्या कडेला म्हणला. म्हणा यमुना मायला, यमुना माय आमचा कृष्ण परमात्मा ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट दे. त्या गवळणीनं डोसक्यावर टोपले खाली ठेवले आणि हातात टिकरच घेतले, तू ब्रह्मचारी आहे. 16 सहस्त्र भोगीसी ब्रह्मचारी म्हणविसी, लटिक्याच्या ठक्काविसी उलो, लटिक्याच्या ठक्काविसी उलो. 16 सहस्त्र भोगीसी ब्रह्मचारी म्हणविसी, लटिक्याच्या ठक्काविसी उलो, लटिक्याच्या ठक्काविसी उलो. 16 सहस्त्र भोगीसी ब्रह्मचारी म्हणविसी, तुका म्हणे नटधारी अन भोग भोगोनी ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडी, विठोबार कुमाई जय, विठोबार कुमार जय, जय विठोबार कुमार. गारानं सांगतात, गवळणी गारानं सांगतात, यशोदाबाई गाराण्याचा आव ऐकतात. इतकुसली कुरकुट अशा खोड्या करते का ग? बाळ सगुण गुणाचे तानी, बाळ दिसतय गोजिरवाणी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या. सावळा माझा चिमणा गे, गवळणी तर खेळी राजा गे, तुम्ही मट्या ढाल ग जागे गोकुळच्या. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या. इतकुसच आहे पण लय मोठं खोडीले ना. इतकुस लेकरू कुठं खोड्या करते. यशोदाबाई आव घ्याल्यात. हा तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा, मिठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या. नंदराजे गाराणे ऐकालेत, कृष्णा घरला खोड्या आल्या म्हणले बस झालं गावात राहणं, जा उद्यापासून शाळेत. काय हरकत नाही बाबा, उद्या जाईल मी राहणार. सवे घेऊन गोदना निघाले देव गाय वळायला, चला वळू गाय. गाई निघाली देव गाय वळायला. बगलं जाळी खांद्यावर काठी, हातात घोंगडी जाळी घेऊनी, कांबळी काठी गाई वळी, पेनू पाठी ढवळी व पवळी व भोंडी व टिक्की व. काय गोपाळ म्हणले बाय बाजूला, म्हणा टिक्की व होंडी व. तुझी तो एक संभाळ, कोणती? मनेरी गाय. लय बावणी गेली गावाकडं, आली घरी, घरून फिरून येते कीर्तनात. नाही ही गाय तू सांभाळ देवा. काय गोपाळ म्हणले आता बस झालं गाय वळणं, बहु झाली वन पाय पिटी झाला अशी. 11 गाई बसवल्या. काय गोपाळ म्हणले आता कवर खेळ खेळायचा आहे.
लागले काही खेळ खेळायला, काही म्हणले झाली आता वेळ म्हणत या ना शिदुऱ्या. सगळ्याच्या शिदुऱ्या एकत्र केल्या, खडके सोडिल्या मोठा. आजीचा दही काला गोमटा, घ्या रे दही भात. आमा देतो पंढरीनाथ. महाराज लांब उभे होते. महाराज आणा की शिदोरी म्हणले, आपल्याकडे शिदोरी नाही. शिदोरी असावं का नसावं? कशाला खरकट फडशी ठेवाय? शिदोरी म्हणजे पाप पुण्य हे नाही. आमच्याकडं पापही नाही पुण्य नाही. घरून आणा म्हणजे आमच्या घरी कोणी नाही. आता घरी कोणी असावं का नसावं? हां, घरं म्हणजे ही भिताडाचे घरं नाही. हे घर त्या घरात असलं तर शोभा, याच्यात कोणी नसलं तर शोभा. त्याच्यातली माणसं आपण आहेत, पण याच्यातले लोक काम, क्रोध, लोभ, मद, मत्सदंभ, अहंकार, 6 विकार आहेत. 6 विकारातून एक विकार थोडा जरी नांदू लागला तर देव जवळ धरीत नाही. महाराज म्हणले आमच्या घरी कोण नाही. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, म्हणून नका करू दुरी मद पायावी. या आमच्या श्वासामिल महाराजाच्या हातानं काला करीती संतजन, सवे त्यांच्या नारायण. काला पाला जो सम्रावती, काला पाहावया येते देवी सरती देहबावा फुला. वैकुंठी तो आयुष्य नाही कवळ काही दिसते दहीनलाई, पण काय असं महत्त्व. महाराज जगाचा मालक पण आज या गोपाळाच्या संगतीत काला वाटते. हा काला खाला की मल नावाचा दोष, विक्षेप नावाचा दोष, आवरण नावाचा दोष, आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक ताप जातात, दोष जातात. मल नावाचा दोष, मल म्हणजे पाप. मल नावाचा दोष म्हणजे नुसतं पाप नाही, पाप करायची वृत्तीच नष्ट होती. असे दोष मोठमोठे हरतात, माणसं जीवनमुक्त होतात. म्हणून काला खा. काही वेषणे असतील त्यानं वेषणं सोडा. गळ्यात माळे घालून शुद्ध आचरण ठेवून हरिभक्ती करा. करारी बाप्पानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. कंठी धरिला कृष्णमणी, आज अवघा जगी प्रकाश. काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी. काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. ज्ञानेश्वरी माऊली. झालेली शिवा.